नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बाटा इंडिया या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल बघणार आहोत। तुम्ही बघू शकता बाटा इंडिया या कंपनीचं मी निकालाचं पेज ओपन केलं आहे आणि कंपनीचे जे आकडे आहेत ते मिलियनमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। तर तुम्ही सिक्वेन्सनुसार बघू शकता। 9/6/9 म्हणजेच सप्टेंबर 2025, जून 2025 आणि सप्टेंबर 2024। आपण रिपोर्ट बघताना हजार, लाख आणि मिलियन हे सगळं सोडून देणार आहोत। फक्त राऊंड फिगर अमाउंट आपण इथं पकडणार आहोत। तर कंपनीने सप्टेंबर 2025च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे 8,227। त्यानंतर पहिल्या क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला होता 9,588 आणि एक वर्षभरापूर्वी 8,548 इतका रेव्हेन्यू जनरेट केला होता। म्हणजेच इयर ऑन इयर सुद्धा आपल्याला डाऊनफॉल बघायला मिळतोय आणि क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा आपल्याला कंपनीचा रेव्हेन्यू घटलेला बघायला मिळतोय। त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू कमावला त्यामध्ये खर्च तर कंपनीचा होणारच। तर टोटल खर्च किती आहे? दुसऱ्या तिमाहीमध्ये 7,951 इतका टोटल खर्च बघायला मिळतोय। पहिल्या तिमाहीमध्ये 8,839 होता आणि एक वर्षभरापूर्वी 7,850 इतका खर्च आपल्याला बघायला मिळाला। म्हणजे इयर ऑन इयर आपल्याला खर्च वाढलेला बघायला मिळतोय। त्यानंतर क्वार्टर ऑन क्वार्टर रेव्हेन्यूच्या तुलनेत सुद्धा आपल्याला इथं खर्च वाढलेला बघायला मिळतोय। त्यानंतर सगळा खर्च वगैरे आणि टॅक्स वगैरे कट करून जर कंपनीचं नेट प्रॉफिट जर आपण बघितलं तर ते जवळजवळ 139 करोडच्या आसपास आपल्याला बघायला मिळते आणि पहिल्या क्वार्टरमध्ये जवळजवळ 520 करोड इतकं कंपनीचं नेट प्रॉफिट होतं। त्यानंतर एक वर्षभरापूर्वी सुद्धा 519 करोडपेक्षा जास्त आपल्याला नेट प्रॉफिट बघायला मिळत होतं। म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला घसरताना बघायला मिळाले आणि इयर ऑन इयर सुद्धा आपल्याला कंपनीचं नेट प्रॉफिट कमी झाल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर कंपनीचा EPS जर आपण बघितला तर दुसऱ्या क्वार्टरमध्ये 1 रुपया आणि 0.8 पैसे इतका EPS आपल्याला बघायला मिळतोय। पहिल्या क्वार्टरमध्ये तो 4 रुपये आणि 0.5 पैसे इतका बघायला मिळत होता आणि वर्षभरापूर्वी 4 रुपये आणि 0.4 पैसे इतका EPS आपल्याला बघायला मिळत होता। म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा आपल्याला EPS मध्ये घसरण बघायला मिळाली आणि इयर ऑन इयर सुद्धा कंपनीच्या EPS मध्ये घसरण बघायला मिळाली। म्हणजेच थोडक्यात काय, कंपनीचे जे क्वार्टर 2 चे जे निकाल आहेत ते एकदम कमकुवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आता मार्केटला हे निकाल कसे वाटतात ते उद्याच्या ट्रेडिंग सत्रामध्ये बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर ही होती आपली बाटा इंडिया या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।